दीप हो मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होय यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत UDAS प्लसवरती स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपण इतर शाळेतून आलेले विद्यार्थी आपल्या पोर्टलला अटॅच कसे करायचे, अर्थात इम्पोर्ट कसे करायचे. आपण स्टुडंट मॉड्यूलवरती आल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल. इथे 24-25ला आपल्याला क्लिक करायचं आहे. पॉपअप विंडो येईल, त्याला आपल्याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर इकडे डाव्या हातात वरती बाणाचं चित्र दिसतं, त्याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला वरून 8व्या नंबरची जी टॅब आहे इम्पोर्ट मॉड्यूल ते दिसतं. इथे आपल्याला त्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतंय बघा, इम्पोर्ट विदिन स्टेट, इम्पोर्ट आउटसाइड स्टेट आणि ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट. जर आपल्याच राज्यातील तो विद्यार्थी असेल तर आपल्याला सध्या तो घेता येतोय. इतर राज्यातील विद्यार्थी जो आहे तो आपल्याला घेता येणार नाही आहे, कारण इथे डार्कमध्ये ते गोये बटन आपल्याला दिसत नाही आहे. आणि जो विद्यार्थी आपल्याला घ्यायचा आहे तो जर ड्रॉपबॉक्समध्ये आहे की नाही ते आधी आपण इथे चेक करून घेऊ शकतो. इथे आपण गो बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे त्यावरती शाळेचा UDAS नंबर टाकल्यानंतर इथे सर्च बटनवरती केल्यानंतर ते विद्यार्थी आपल्याला तो ड्रॉपबॉक्समध्ये इथे दिसेल खाली. तो जर इथे नसेल त्याच्या मुख्याध्यापकांना आपल्याला सांगावं लागेल की तो विद्यार्थी लेफ्ट विथ TC करावा लागेल. जर मधल्या वर्गातला विद्यार्थी आला असेल तर त्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. त्या शाळेचा जर शेवटचा वर्ग असेल तर तो विद्यार्थी आपल्याला तिथे दिसेल. मग आता इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इम्पोर्ट विदिन स्टेट याच्या गो बटनवरती आपल्याला इथं क्लिक करावं लागेल. शक्य असल्यास आपण त्या संबंधित शाळेकडून विद्यार्थ्याचा PN नंबर आणि डेट ऑफ बर्थ त्यांची मागून घ्यावी. ते जर नसेल तर इथे गेट PN वरती दिसते, याला क्लिक करून आपण त्याचा आधार नंबर आणि इयर ऑफ बर्थ टाकून इथे सर्च करून तो नंबर मिळू शकतो. परंतु त्याहीपेक्षा आपल्याला जर त्याचा पेन नंबर मिळाला तर ते योग्य राहील. तो इथे आपल्याला टाकायचा आहे. इथे डेट ऑफ बर्थ टाकून गोया बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे जन्मतारीख आपण कॅलेंडरला क्लिक न करता तसेसुद्धा टाकू शकतो दिलेल्या फॉर्मॅटमध्ये. नंतर आपल्याला गोया बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ते विद्यार्थ्याची आपल्याला सगळी इथे माहिती दिसते. तर इथे आपल्याला तुकडी निवडायची आहे. तुकडी निवडल्यानंतर आपल्याकडे आपण ज्या तारखेला ॲडमिशन दिलेलं आहे त्या ॲडमिशनची तारीख इथे आपण टाकू शकतो. इथे आपण कॅलेंडर निवडलं नाही तरी चालतं, या फॉर्मॅटमध्ये आपण तारीख टाकू शकतो. जर कॅलेंडर निवडायचं असेल तर डेस्कटॉप साईट आपल्याला करून घ्यावी लागेल. निळी रंगाची जी टॅब दिसते ती इम्पोर्ट, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते आपल्याला इथे पॉपअप विंडो येईल की आपण कन्फर्म आहोत का, तर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तो विद्यार्थी आपला इम्पोर्ट झालेला आहे. स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड या ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या डॅशबोर्डवरती तो विद्यार्थी UDASचं काम असल्यामुळे कमीत कमी 2 तासानंतर आपल्याला तो दिसेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.